प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व बंधू भगिनींना आणि पवित्र जनांना ख्रिस्तात सलाम. प्रियानो, ह्यावेळेस आम्ही मौंदी गुरुवार हा जो काही सालाबादाप्रमाणे येणारा संदेश, येणारं वचन आणि हा सण आपण पाळत आलेलो आहोत. आणि ह्याही वर्षी 2026 मध्ये आपण त्या वचनाकडे जात असताना मौंदी गुरुवारचं महत्व, त्याचं पावित्र्य किंवा त्या संदेशातून आम्हा प्रत्येकाला काय जबाबदारी दिलेली आहे, त्या संदेशातून आम्ही काय शिकलो पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून उत्तम शुक्रवार हा जो काही गुड फ्रायडे हा सण, त्याच आठवड्यामध्ये पहिला रविवार हा झावळ्यांचा असतो. आणि मग त्या झावळ्यांच्या रविवारपासून तर पुनरुत्थानाचा जो रविवार आहे त्या रविवारपर्यंत तो पवित्र सप्ताह असतो. आणि त्या पवित्र सप्ताहामध्ये रविवार पासून तर पुनरुत्थानाच्या रविवारपर्यंत ज्या ज्या गोष्टी प्रभू येशूने केलेल्या आहेत त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. नंबर 1, रविवारी झावळ्यांचा रविवार होतो. आणि त्या झावळ्यांच्या रविवारी यरूशलेमेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आगत आणि स्वागत होतं. होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, अशा प्रकारच्या घोषणा देत देत आपण चर्च पर्यंत मोठमोठ्या रॅली आणि मोठमोठ्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतो. नंबर 2, सोमवारी प्रभू येशू ख्रिस्ताने फळ न देणाऱ्या फाट्याला तोडून टाकलेला आहे. म्हणजे ती फळ न देणारी ती मंडळी प्रभूला आवडत नाही. नंबर 3, प्रभूने मंगळवारी पवित्र मंदिरात जाऊन, ज्या मंदिरामध्ये क्रय विक्रय चालू होता, ते मंदिर स्वच्छ करण्यासाठी त्याने हातात कोडा घेतला, शाबू घेतला आणि त्या मंदिरातला तो बाजार जो क्रय विक्रय तो त्याने बंद केलेला आहे. आणि आम्ही पाहतो बुधवारी त्याच पवित्र सप्ताहामध्ये बेथानीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जाऊन प्रार्थना करतो एकांतात. आणि त्याच दिवशी जे रोम अधिकारी, परुशी आणि जे यहुदी लोक असतात आणि त्यांच्या समवेत यहुदा इस्करियोत हा देखील त्या मीटिंग मध्ये हजर असतो. आणि त्यांचा त्या ठिकाणी एकच रचला जातो, येशूला कसं धरून द्यायचं. प्रियानो, आणि मग गुरुवार ज्या दिवशी असतो त्या गुरुवारी आम्ही पाहतो की येशू शिष्यांचे पाय धुतो. नंबर 1. नंबर 2, येशू शिष्यांचं शेवटलं भोजन घेतो. नंबर 3, गेतसेमने बागेमध्ये प्रभू येशू मध्यस्थीची प्रार्थना करतो. नंबर 3, आम्ही पाहतो की 30 रुपये घेऊन यहुदा येशूला धरून देतो. आम्ही पाहतो त्याच रात्री पेत्राने एका रोम शिपाईचा तलवारीने कान कापलेला आहे. त्याच रात्री आम्ही पाहतो की येशूला हन्नेच्या वाड्यामध्ये कैफाकडून पिलाताकडून हेरोदाकडून पुन्हा पिलाताकडे आणले जातं, ओढताण करीत, हानमार करीत, हा प्रांत आमचा नाही, हा प्रांत आमचा नाही असं म्हणून त्या ठिकाणी त्याला त्याच रात्री ओढताण होते. त्याच रात्री आम्ही पाहतो की लोकांचा एकच आक्रोश आणि घोषणा आणि लोकांचा प्रचंड निदर्शने त्या ठिकाणी केले जातात, आरडाओरड केले जातात की येशूला वधस्तंभी द्या, येशूला शिक्षा करा वगैरे. प्रियानो, त्याच दिवशी रात्री आम्ही पाहतो की पिलाताची बायको, विचारवंत, स्वतंत्र विचारांची ती बहीण आणि ती अभ्यासू ज्ञानी पिलाताची बायको, ती पिलाताला सूचना देते आणि सांगते, हा जो येशू आहे हा निर्दोष, निष्कलंक, निष्पाप आहे. याच्याबद्दल न्याय करण्यासाठी आपली स्वतःची सतसत विवेक बुद्धी पाळावी. आणि मग आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त काय करतो की हातामध्ये घंगाळ घेतो, घंगाळामध्ये पाणी घेतो आणि आपले स्वतःचे हात त्या ठिकाणी धुवून टाकतो आणि म्हणतो, मी येशू ख्रिस्तापासून निर्दोष आहे. प्रियानो, ह्या गोष्टी होत असताना आम्ही पाहणार आहोत की
पुनरुत्थानच्या रविवारच्या अगोदर येणारा जो गुरुवार आहे त्याला मौंदी गुरुवार म्हटलेला आहे. आता हा मौंदी गुरुवार जो आहे इंग्रजी शब्दामध्ये जर पाहिलं, मॅन्डेटम हा इंग्रजी हा जर्मनी शब्द असून त्याला मॅन्डेटम इंग्रजी म्हणजे न्यू कमांडमेंट म्हणजे नवी आज्ञा असं म्हटलेलं आहे. आम्ही पाहतो की मौंदी या इंग्रजी शब्दाचा मॉन्डेटरी असा अर्थ होतो म्हणजे बंधनकारक, आणि म्हणून ह्या गुरुवारच्याच दिवशी रात्री त्याला शिष्यांना सोबत घेऊन एक सुंदरसे त्याने शेवटला भोजन केलेलं आहे. प्रियानो, वलांडन सणाचं निमित्त साधून वलांडन समाचं त्या ठिकाणी आम्हाला एक वेळ साधून प्रभू येशू ख्रिस्ताने एक त्याच्या स्मरणार्थ शिष्यांना आपल्या समवेत घेऊन एक भोजन सादर केलेलं आहे. प्रियानो, हे भोजन सादर करत असताना एक कारण पाहिजे असतं. जसं आम्ही आमच्या कुठलंही काम असलं, कार्यक्रम असला तर कुठंतरी आम्ही साधन पाहतो, कुठंतरी आम्ही प्रसंग पाहतो आणि त्या प्रसंगामध्ये आम्ही तो कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतो. तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं देखील भोजन आणि त्याला धरून देणं आणि पुढचा जो काही प्रोग्राम आहे तो आम्हाला पाहायला मिळेल. बेखमीर भाकरीचा सण किंवा वलांडन सण. प्रियानो, बेखमीर भाकरीचा सण, वलांडन सण याचं महत्व आणि तात्पर्य जर पाहिलं प्रियानो तर पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळेल की बेखमीर भाकरीचा सण किंवा वलांडन सण यहुदी लोकांचा सर्वात मोठा सण आणि विशेष सण ते पाळत होते. लक्षात घ्या प्रियानो, त्या सणाला ऐतिहासिक महत्व नवीन करारामध्ये आणि जुने करारामध्ये दिलेलं आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या दास्यातून काढलेलं आहे, त्या संकटातून बाहेर काढलेलं आहे, आणि म्हणून त्या काळामध्ये परमेश्वराने मिस्र लोकातील लोकांना प्रथम जन्मलेल्या मनुष्याला, पशुला आणि त्या मनुष्याला मारून टाकलेलं आहे. परंतु परमेश्वराने मोशे, अहरोन यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या लोकांना सांगा आणि त्यांच्या दारावर एक बकरू कापून त्याचं रक्त त्या ठिकाणी लावा, आणि मग मी ते पाहिल आणि मग मी ते ओलांडून जाईल, मग ते कुटुंब, ते घर वाचेल, आणि मग तुम्ही एक सण साजरा करून देवाचा गौरव करा. प्रियानो, अशा पद्धतीने आम्हाला त्या वलांडन सणानिमित्त हा जो काही येशू ख्रिस्ताचा धरून देण्याचा प्रकार आणि त्याचं महत्व, भोजनाचं माध्यम आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ह्या रात्री मिस्र देशात कुठलेही जन्मलेलं पहिलं मनुष्य आणि पशु यांना त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे. प्रियानो, आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये की येशूचे रक्त, तो म्हटला की ज्यावेळेस मी रक्त पाहीन त्यावेळेस मी ते घर ओलांडून जाईल. ओलांडून जाणं या शब्दाला अर्थ लावलेला आहे वलांडन सण. लक्षात घ्या, आणि म्हणून हे आम्हाला माहिती असणं गरजेची बाब आहे. बेखमीर भाकरीच्या सणाला वलांडन सण असेही म्हटलेलं आहे. प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत वलांडन सणाच्या दिवशी तयारी करत असताना शिष्य येशूला म्हटले, प्रभूजी, आम्ही ह्या वलांडन सणाची तयारी किंवा त्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी आणि कशी करावी तुम्ही आम्हाला सांगा. प्रियानो, आम्ही पाहतो की मार्क वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 12 ते 15 वचनामध्ये त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जसं जसं त्या लोकांना सांगतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी घटना घडलेल्या असतात. एक मनुष्य असतो, त्या मनुष्याने आपल्या हातामध्ये काय घेतलं, येशू म्हणतो एक मनुष्य तुम्हाला मिळेल, त्याच्या हातामध्ये एक पाण्याचं काय मिळेल, मडके मिळेल, तो पाणी घेऊन जाईल, त्याच्या पाठीमागे तुम्ही जायचं आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि मग पूर्वीचे लोक पाणी जे नेत होते ना त्यावेळेस ते कातड्यांच्या पिशवीमध्ये पाणी नेत होते, मडक्यामध्ये कधी नेत होते, परंतु ते एक नेमका मनुष्य कोण आहे जो आम्हाला ते घर दाखवणार आहे, तसे एक चिन्ह म्हणून त्या मडक्यात पाणी घेऊन गेलेला एक व्यक्ती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. प्रियानो, आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये अशी कोणची दयाळू, कृपाळू आणि प्रेमळ व्यक्ती आहे की त्याने तो सोहळा, तो प्रसंग, तो क्षण त्या ठिकाणी लावून दिलेला आहे आणि सुशोभित त्या ठिकाणी ती रूम केलेली आहे, ती खोली केलेली आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो की ती माडी आहे मार्क याची आई मरिया
हिची ती खोली होती, हिची ती रूम होती आणि त्या ठिकाणी सुंदर रीतीने सजावट करून भोजनाची तयारी केलेली आहे. प्रियानो, माडीवरच्या मरियाच्या माडीवर येशू नंतर तेथे लोक जमत होते. भोजनानंतर त्या रूमला, त्या हॉलला एक चर्चचं माध्यम रूपांतर झालेलं आहे. आजही जे पर्यटक लोक असतात, जे सहलीला जातात, ते आजही त्या रूम मध्ये, त्या हॉलमध्ये जाऊन भक्ती करतात, प्रार्थना करतात आणि आशीर्वादित होतात. प्रिय, ह्या गोष्टी घडल्यानंतर त्याच दिवशी, गुरुवारच्या सायंकाळच्या दिवशी, आम्ही पाहतो की येशू त्या शिष्यांचे पाय धुतो. अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या, येशू शिष्यांचे पाय धुतो. आणि मग योहान वर्तमानाचा 13वा अध्याय आणि 1 ते 20 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, संध्याकाळच्या वेळेस येशूने शिष्यांना बोलावलं आणि त्या माडीवर सर्वांना बोलवून शेवटचं भोजन करण्यासाठी त्यांना एकत्रित केलं. भोजन होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अंगावरचा झगा काढला आणि बाजूला ठेवला आणि कमरेला रुमाल बांधला आणि घंगाळात पाणी घेऊन आपल्या शिष्यांचं ते पाय धुवू लागले. प्रियानो, पाय धुत असताना त्या ठिकाणी शिष्यांमध्ये खळबळ निर्माण झाला. काय झालं माहिती का? खळबळ असं निर्माण झालं की शिष्य एकमेकाला म्हणू लागले, कोण श्रेष्ठ आहे आणि कोण कनिष्ठ आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा मोठं पण त्यांना त्या ठिकाणी आठवलेलं आहे. तो म्हणतो मी श्रेष्ठ, तो म्हणतो मी कनिष्ठ, तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. मग कोण मोठा आहे? लक्षात घ्या प्रियानो, आजही आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये असं म्हणलेलं आहे की बाबा पेत्र जो होता, तो पेत्र येशूच्या सोबत पाण्यावर चालला. मग पेत्र म्हणतो मी मोठा आहे. याकोब म्हणतो मी येशूच्या अगदी जवळीक होतो, मग मी मोठा आहे. योहान म्हणतो येशू मला नेहमी हाक मारत होता प्रत्येक गोष्टीला, मग मी मोठा आहे. ते जाऊ द्या, परंतु आम्ही पाहतो की यहुदा म्हणत आहे की मी मोठा आहे कारण मी खजिनदार आहे. तर येशूने मला एक प्रशासकीय काम दिलेलं आहे खजिनदाराचं, मग मी मोठा आहे. आणि मग लूक म्हणतो अरे मी तर वैद्य आहे, मी तर डॉक्टर आहे. अशा रीतीने मी पाहतो की मी मोठा, कोण मोठं, कोण श्रेष्ठ. आजही समाजामध्ये तीच परिस्थिती आहे. प्रत्येक जण स्वतःला मोठं समजतो, प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ समजतो, प्रत्येक जण स्वतःला काहीतरी एक वेगळं व्यक्तिमत्व समजतो. ती परिस्थिती त्या काळात आजही ती आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की येशू मग त्यांना उत्तर देतो की बेट्यांनो, तुम्ही जो कोणी स्वतःला लीन करतो, जो स्वतःला कमी करतो, तो मोठा आहे. आणि जो मोठा म्हणतो तो लहान आहे. लक्षात घ्या काय म्हणल्या ठिकाणी, जर कोणी पहिला होऊ इच्छितो तर त्याने सर्वात शेवटले व सर्वांचा सेवक झाले पाहिजे. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून जो लहान असतो, जो लहान होतो, तो नक्कीच मोठा होतो. आणि म्हणून त्यावेळेस भोजन करत असताना येशू एकदम व्यथित झाला, कष्टी झाला. आणि मग त्याला वाटलं आता मला ना एक कोणीतरी धरून देणार आहे. खिन्न झाला तो. आणि मग त्या ठिकाणी यहुदा होता. यहुदा म्हटला, प्रभू मी तर नाही, तुला धरून देणारा मी तर नाही. येशू म्हणतो की बरोबर बोललास तू, तूच आहेस. मत्ती 26:21 ते 25 मध्ये तूच आहेस, तो मला धरून देणार. प्रियांनो, यहुदाबद्दल आम्हाला माहिती असणं फार गरजेची बाब आहे. अत्यंत महत्त्वाचं. लक्षात घ्या, यहुदाबद्दल माहिती अशी असली पाहिजे की यहुदाचं काय व्यक्तिमत्व आहे. त्या 12 शिष्यांमध्ये यहुदा प्रांतातला होता. आणि ह्या 12 शिष्यांमधले हे सगळे 11 शिष्य हे गालिल प्रांतातले होते. म्हणून त्या यहुदाला वाटायचे यार मी वेगळा आहे, मी एकटाच आहे, मी वेगळा आहे. आणि म्हणून तो त्यांच्याजवळ जास्त त्यांच्याशी जवळीक साधत नव्हता यहुदा. लक्षात घ्या. परंतु यहुदा आहे ना, बुद्धीने, ज्ञानाने अगदी हुशार होता आणि प्रशासन क्षमता त्याच्यामध्ये चांगली असल्यामुळं प्रभूने त्याला खजिनदार म्हणून त्याला नेमलं. लक्षात घ्या प्रियनो. आणि मग आम्ही पाहतो पुढे की येशूला धरून देण्याच्या 6 दिवस अगोदर मारिया, मार्था आणि लाजार यांनी येशूला घरी एक मेजवानी म्हणून 12 शिष्यांना बोलवलं. आणि मग असं करत असताना मरियेने, मार्थेने, लाजराने जेवणाची व्यवस्था केली. आणि त्या ठिकाणी एक अवालस्त्र सुगंधी तेलाची एक कुपी घेऊन ती स्त्री येते आणि त्याच्या पायाला केसाने पुसते, त्याला अत्तर लावते. सुगंधी असतं, किमती असतं. त्यावेळेस यहुदा म्हणतो अरे हे जर तेल अत्तर जर बाहेर विकलं असतं तर त्याचा गोरगरिबांना त्या 300 रुपयाचा फायदा झाला असता.
असं तो म्हणू लागला. परंतु प्रियानो, या ठिकाणी याला खरोखर गरिबाची कळवळा होते का? याला खरोखर गरिबाबद्दल असता होते का? अजिबात नाहीये. कारण तो चोर होता, तो गुंड होता. लक्षात घ्या प्रियानो, तो एक डब्बी चोरण्यासाठी, पैसे ठेवण्यासाठी डब्बी त्याने आपल्या जवळ ठेवलेली होती. येशू म्हणाला, ती जे करते ती बाई तर माझ्या उत्तर कार्यासाठी ती करत आहे, ती जी करते तिला ते करू द्या. अहो, गरिबांची काळजी घेणारा, 300 रुपयाची भाषा वापरणारा तोच यहुदा त्या परुषी लोकांकडून, त्या शास्त्री लोकांकडून 30 रुपये घेतो आणि त्याला धरून देतो. अरे किती विरोधाभास आहे. जो 300 रुपये म्हणतो की गरिबांना दिला पाहिजे, आणि तोच म्हणतो की तो 30 रुपये घेऊन यहुदाला धरून देतो. हा फार मोठा विरोधाभास आहे, लक्षात घ्या. म्हणून यहुदा एका संघटनेचा अधिकारी होता, एका संघटनेचा तो एक महान असा पुढारी होता, आणि रोम सरकारच्या विरुद्ध चालणारा तो होता. आणि त्या संस्थेचं नाव होतं झेलोट. झेलोट नावाची जी संस्था होती, एक महासंघटना होती, त्याचा तो प्रमुख होता. आणि मग त्याला वाटलं की अरे येशू पण काय करतोय, रोम सरकारच्या विरुद्ध आहे, रोम लोकांच्या विरुद्ध आहे, असा त्याचा भास झाला. पण त्याला येशूला त्या रोम सरकारचं त्याच्या विरोधाचं काही घेणं नव्हतं. ते लोक पापी होते आणि त्यांना पापातून कसं मोकळं करायचं आणि देवाच्या राज्याची घोषणा कशी करायची हे ते डोक्यात होतं. परंतु यहुदाला असं वाटलं की हा माझ्यासोबतच आहे, रोम सरकारचा जसा मी विरोध करतो तसा हा पण विरोध करतो, मग आम्ही दोघी मिळून काम करू. परंतु कालांतराने काय झालेलं आहे की यहुदाच्या लक्षात आलं, अरे येशू ख्रिस्त तर देवाच्या स्वर्गाच्या राज्याची घोषणा करतो आणि स्वर्गाच्या राज्याबद्दल बोलतो, अरे याचं माझं काही जमणार नाहीये. म्हणून यहुदाने त्या दिवसापासून येशूवर कट रचला. त्याचं मन त्याच्याबद्दलचं खिन्न झालं, वाईट झालं, दुश्मनी झाली, आणि त्याला कधीतरी धरून द्यावं अशी त्याच्या मनामध्ये एक घृण वासना निर्माण झाली. आणि प्रियानं, मी पाहतो की 30 रुपये घेऊन येशू ख्रिस्ताला तो यहुदा काय करत आहे, धरून देत आहे. तो खुन्नसने त्याला धरून देत आहे. आम्ही पाहतो प्रियानं, पवित्र बायबलमध्ये हे यहुदाबद्दलची ही माहिती आम्हाला माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. तो कोण होता आणि काय होता, लक्षात घ्या. बुद्धिमान होता, हुशार होता, प्रशासकीय त्याला नियम सगळे माहिती होते, आणि म्हणून त्याची निवड झाली. परंतु त्याची चालाकी, त्याची हुशारी आणि ते चोर, तो डाकू असं म्हटलं तरी चालेल, परंतु त्याची ह्या कमजोरीमुळं स्वतःचा त्याने घात करून घेतलेला आहे. परिणाम ह्या गोष्टी पाहत असताना आता प्रभू भोजन ज्यावेळेस शिष्यांना येशूने जवळ केलं, त्या मेजवर बसवलं, त्या टेबलवर बसवलं, आणि त्यावेळेस येशू म्हणतो, पहा मत्तई कृत शुभवर्तमानाचा 26वा अध्याय आणि 26 ते 28 वचनामध्ये पहा, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. ते भोजन करीत असता शिष्य आणि सगळेजण भाकर घेऊन, येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद देऊन म्हटले, आणि ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे. आणि मग त्याने प्याला हातात घेऊन म्हटले आणि उपकार स्तुती करून म्हटले, तो प्याला दिला आणि तो म्हटला की हे तुम्ही सर्वजण घ्या, ह्यातून घ्या, कारण हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे, हे तुमच्या पाप क्षमेसाठी पुष्कळांना तारण्यासाठी ओतले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रियानो, हा आशीर्वाद त्याने दिला त्या भाकरीला, त्या प्याल्याला. पण या प्याल्याचं आणि भाकरीचं महत्व आम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याने रक्त म्हणजे द्राक्षरस आणि भाकर ही जी मोडली, याचं काय महत्व आहे. हे दोन्ही प्रतीके येशूने सुंदर रीतीने या ठिकाणी विचारपूर्वक तेच निवडलेले आहेत, द्राक्षरस आणि भाकर. पहा, भाकर जर म्हटलं ना माझ्या भावानं बहिणीनो, तर भाकर ही आमच्या शरीरासाठी अत्यंत पोषक असते. लक्षात ठेवा, भाकर आमच्या शरीरासाठी अत्यंत पोषक असते. आणि मत्तई 6 आणि 11 मध्ये काय म्हटलेलं आहे, मत्तई 6 आणि 11 मध्ये की आमची रोजची भाकर आज आम्हास दे. बरोबर आहे की नाही, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये. आणि आम्ही 2 नंबर पाहतो की द्राक्षरस कसा आहे, आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला आनंद देणार आहे आणि मन प्रसन्न करणार आहे आणि चेतनामय आहे, असे द्राक्षरसाचं महत्व आहे. आणि भाकर आमच्या शरीरासाठी पोषक अशी आहे, त्याची आम्हाला गरज आहे. प्रियानो,
प्रभू येशूने ह्या दोन गोष्टी, हे दोन पदार्थ अगदी योग्य प्रकारे आणि योग्य रीतीने त्याचा वापर केला. शरीर आणि रक्त म्हणून हे दोन प्रतीके आमच्यासाठी त्यांनी वापरलेले आहेत. प्रियांनो, मी जर पाहिलं ना, पीठ ज्या वेळेस आम्ही तयार करतो, पीठ होण्यासाठी जे दाणे असतात, जे धान्य असतं, ते गिरणीमध्ये, चक्कीमध्ये भरडले जातात आणि मग ते पीठ भरल्यानंतर घरी आल्यावर त्याला तिंबल्या जातं आणि तिंबल्यानंतर त्याला चुलीवर ठेवलं जातं, तव्यावर भाजली जाते किंवा विस्तवात भाजली जाते, लक्षात घ्या. आणि मग ही जी प्रक्रिया होत असताना त्या भाकरीला किती वेदना होतात, त्या भाकरीला किती चटके बसतात, ती भाकरी उलटी पालटी करून किती भाजल्या जाते, लक्षात घ्या. याची कल्पना आम्ही करू शकत नाही. लक्षात घ्या प्रियांनो, त्या भाकरीलाच त्या गोष्टीची जाणीव असणारे मला किती भाजल्या जातं. नंबर 1. नंबर 2, आता द्राक्षरस याची पण त्याने निवड केली. काय केलं माहितीये का? द्राक्षरस करण्यासाठी द्राक्षांना एका चाकामध्ये घालून त्याला चिरडली जातात, त्याला रगडली जातात आणि त्या रगडल्यानंतर, चिरडल्यानंतर तो सुंदर द्राक्षरस तयार होतो. लक्षात घ्या प्रियांनो. आणि म्हणून त्या प्रक्रिया होत असताना द्राक्षरसाची चिरडणे आणि त्याला रगडणे, त्या द्राक्षरसाला, आणि मग द्राक्षरस बाहेर येतो. प्रियांनो, आम्ही पाहतो की हे किती भयानक आणि किती एक विचार आणि कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे की त्या द्राक्षरसाला कोणत्या प्रक्रियेतून तयार व्हावं लागतं. प्रियांनो, आम्ही पाहतो की भाकर जर म्हटलं, भाकर घेऊन प्रभू म्हणतो की तुम्हासाठी मोडले जाणारे हे माझे शरीर आहे. तुम्हासाठी मोडले जाणारे माझे शरीर आहे. आणि क्रूसखांबावर त्याचे शरीर अशाच रीतीने मोडलेलं आहे, अशाच रीतीने त्याला चटके बसलेले आहेत, अशाच रीतीने त्याला वेदना झालेल्या आहेत. लक्षात घ्या प्रियांनो. नंबर 2, आम्ही जर पाहिलं की तो प्याला हातामध्ये घेतो आणि म्हणतो की तुम्हासाठी ओतले जाणारे हे माझे रक्त आहे. द्राक्षरस घेतो, ओतले जाणारे माझे रक्त आहे. प्रियांनो, हातापायातून, डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत किती तो रगडला गेलेला आहे, किती तो चिरडला गेलेला आहे, किती तो त्या ठिकाणी छिन्न विछिन्न झालेला आहे. प्रियांनो, 3 तास त्या वधस्तंभावर, लक्षात घ्या, आम्हाला विचार करावा लागेल. आणि मग ह्या वेदना किती भयानक आहे. म्हणून भाकरीचं आणि द्राक्षरसाचं महत्व आम्हाला हे पाहणं गरजेचं आहे. सहज आम्ही जातो आणि सहज धरतो आम्ही त्या द्राक्षरसाला किंवा त्या भाकरीला. प्रभुभोजन म्हणजे आम्ही सहज म्हणतो, सहज नाहीये. प्रभुभोजन हे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने स्वच्छ मनाने, शुद्ध मनाने, कुठल्याही गोष्टीचा मळ मत्सर न ठेवता आणि पवित्र भावनेने आम्ही तो ग्रहण करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याच्याद्वारे आमच्या पापांची आम्हाला क्षमा होते. परंतु ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजासाठी आणि माझ्या वैयक्तिक जीवनासाठी काय संदेश आहे? बौद्धिक गुरुवारच्या माध्यमातून माझ्यासाठी, मंडळीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी काय संदेश आहे, काय आशीर्वाद आहे आमच्यासाठी? आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? प्रियांनो, या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आमच्यासाठी एक सुंदरसा संदेश आहे की आज ख्रिस्ती समाजाची काय स्थिती आहे. नंबर 1, आम्ही एकमेकाबरोबर नम्रतेने वागणं आणि एकमेकांची पाय धुणं हे फार गरजेची बाब आहे. मला बऱ्याच ठिकाणी प्रसंग येतो प्रार्थनेला जाण्याचा, आणि मग त्या लोकांची माझी कधी ओळख नसते, ख्रिस्ती कुटुंब असतं, कधी नसतात. परंतु आम्ही ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस ते लोक लीन आणि नम्र होऊन आमचे काही नसताना आमचे पाय धुतात. काय लीनता आहे, काही नम्रता आहे, लक्षात घ्या. ती नम्रता, ती लीनता आमच्यामध्ये असणं गरजेची बाब आहे. प्रिय, नंबर 1 या ठिकाणी पाहतो की आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. आम्ही आपला नम्रपणा कधी सोडायचा नाहीये आणि इतरांचा आदर, सन्मान आम्ही नेहमी करायचा आहे. नंबर 2, पावलाने त्याच्या सेवेमध्ये भयानक संकट आणि समस्या आणि दुःख, यातना भोगल्या. प्रियांनो, आम्हाला देखील त्या गोष्टी करायच्या आहे. त्याच्यापासून आम्हाला वंचित व्हायचं नाही. त्या गोष्टी आम्हाला आमच्या सेवेसाठी आम्हाला त्या करून घ्यायच्या आहेत, झाले तर आम्हाला सहन करायचे आहेत. नंबर 3 या ठिकाणी आम्ही पाहूया की आम्ही आत्मिकरित्यांनी क्षालनासाठी आम्ही तयार असणं गरजेची बाब आहे. एकमेकांना पापापासून त्यांचं शुद्धीकरण करणं, त्यापासून त्यांना वाचवणं हे आमच्या मंडळीचं काम आहे, प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल?
त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी आम्हाला आमचा गर्व, आमचा अभिमान, आमचा अहंकार, आमच्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आम्हाला बाजूला ठेवाव्या लागतील. आमचा ऍटिट्यूड बाजूला ठेवावा लागेल. लक्षात घ्या. नंबर 2, कोणतेही हेवे दावे, एकमेकाबद्दलची वाईट भावना, सूड भावना ही आम्हाला काढून टाकावं लागेल. मंडळी, कानकोल केसनो, प्रत्येक भवानी बहीण, पालक असो, रेव्हरंट असो, बिशप असो, संदेष्टा असो, सुवार्थिक असो, प्रेषित असो, प्रत्येकाने या गोष्टी आम्हाला करायची आज गरज आहे. तिसरी गोष्ट मी पाहतो की आम्ही स्वतःला फाटा दिला पाहिजे. लक्षात घ्या. आम्ही बरेच म्हणतात आय एम समथिंग, मी आहे तर सगळं आहे, मी नाहीये काही नाहीये, हे गोष्टी आम्हाला बाजूला ठेवायच्या आहे. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असूनही 100% मानव आणि 100% देव असताना देखील त्याने देह धारण करून पाय धुतलेले आहेत. काय लीनता आहे, काय नम्रता आहे, आज ती आमच्या ठाई आहे का, याचा आम्हाला विचार करायचा आहे. आणि निष्पाप, निष्कलंक, निर्दोष असा कोकरू त्याला वधस्तंभावर त्याला देण्यात आलेले प्रियानो, किती त्याने त्रास सहन केला, केवळ तुम्हाला आणि मला त्या पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी त्याने हा त्याग केलेला आहे. तमाम सर्व विश्वासणाऱ्यांसाठी प्रियानो आजचा संदेश अत्यंत महत्वाचा आहे. आणि जसा तो आमच्यासाठी कित्ता झाला तसा आम्ही देखील इतरांसाठी कित्ते व्हावे. कित्ता मी धडा, शिक्षण, आध्यात्मिक विचार, त्याचं वर्तन, हे लोकांनी आमच्याकडून शिकलं पाहिजे. आमच्या वर्तनातून, आमच्या चालण्यातून, आमच्या बोलण्यातून, आमच्या खाण्यापिण्यातून, आमच्या राहणीमानातून, आमच्या टॅलेंट, आमची बुद्धी, यातून लोक शिकले पाहिजेत. लक्षात घ्या. आणि मग याचा परिणाम काय होईल? याचा परिणाम काय होईल? याचा परिणाम असा होईल की एक जीव असलेली मंडळी दिसेल. एक जीव असलेली मंडळी दिसेल. नंबर 2, एकमेकांचं सुख दुःख जाणणारी मंडळी दिसेल. नंबर 3, सहकार्य करणारी मंडळी दिसेल. नंबर 4, क्षमा करणारी मंडळी दिसेल. नंबर 5, या ठिकाणी आत्मिक वृद्धी आणि आत्मिक वाढ आणि आत्मिक मंडळी गणल्या जाईल. म्हणून मौंदी गुरुवारचं महत्व, त्याचं गांभीर्य साधं घेऊ नका. लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मौंदी गुरुवारच्या माध्यमातून प्रभू येशूने आम्हाला शिकवलेला आहे. तमाम माझे सर्व बंधू आणि भगिनी, सर्व विश्वासणाऱ्यांनी जो संदेश आम्ही ऐकलेला आहे त्या वचनाप्रमाणे आम्ही अनुकरण करणार आहोत, त्याप्रमाणे चालणार आहोत, तरच मौंदी गुरुवार हा सण आम्ही साजरे केल्यासारखं आहे. त्याप्रमाणे अनुकरण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. हे करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देव. गॉड ब्लेस यू.